समृद्ध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर B.R. आंबेडकर, महात्मा ज्योतिबाजी फुले व सावित्रीबाई फुले सर्वप्रथम मी या सर्वांना नमन करतो। आणि आदरणीय मंच, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ पंचशीला वाल्मिक इंगोले मॅडम, आजचे उद्घाटक आपल्या दिग्रसचे व्हाईस प्रेसिडेंट श्री सचिन भाऊ बनगिनवार, आपल्या दिग्रसचे गटनेते श्री बाळूभाऊ जाधव आणि येथे स्टेजवर उपस्थित सर्व मंडळी व ज्यांच्या पुढाकाराने ॲक्च्युली हा कार्यक्रम या जागेवर होत आहे असे आमचे मित्र ती संदीपजी झाडे व दिनेश धाडवे व उपस्थित सर्व मुख्याध्यापक, सर्व पालकगण व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना। 16/1/2026ला आमची 16 जानेवारीला आमच्या शिक्षण समितीने पदभार सांभाळला आणि साधारणतः 10 दिवसा अगोदर आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की आम्हाला दिग्रस नगर परिषदच्या सर्व शाळांचं एक सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा आहे। आणि अवघ्या 8 ते 10 दिवसापूर्वी आम्ही सर्व मुख्याध्यापकांनी मिळून आम्ही हा निर्णय घेतला व मागील 10 दिवसापूर्वी आम्ही असं डिसिजन घेतलं की 11 आणि 12 तारखेला आपला हा स्नेहसंमेलन कार्यक्रम पार होईल। आणि मित्रांनो, त्याच्यावर जागेची जेव्हा निवड करण्याची वेळ आली तर आम्ही प्रभाग नंबर 4 मधील 7 नंबर शाळा निवडण्यात आली। जेव्हा आम्ही ही शाळा निवडली त्यावेळेस अक्षरशः एक कठीण असं वाटत होतं की इथे कार्यक्रम होईल की नाही अशी थोडी साशंकता आम्हाला होती, परंतु एक आव्हान आमच्यासमोर इथे होतं। परंतु या शाळेचे मुख्याध्यापक शेख साजिद सर यांनी ही तयारी दाखवली व श्री मयूर दुधे सर व सर्व मुख्याध्यापकांनी आम्हाला भरोसा दिला की नाही, आपण काही असो पण हा कार्यक्रम आपण इथे आपल्या प्रभाग 4 मध्ये व 7 नंबरच्या शाळेमध्येच आपण घेऊ। व मागील 8-10 दिवसापासून आम्ही सगळ्यांनी तयारी चालू केली। मॅडम, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागील 8 ते 10 दिवसापासून रात्रंदिवस अगर कोणी मेहनत घेतली असेल आमच्या मुख्याध्यापकांशिवाय तर ते आपल्या शाळेचे, आपल्या शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ता श्री दिनेशभाऊ धाडवे व संदीपजी झाडे आहेत। या दोघांनी रात्रंदिवस मेहनत करून JCP, रोलर, पाण्याची व्यवस्था, अनेक असे त्याने खूप काम केलं आणि शेवटी आज आपला हा कार्यक्रम इथं होत आहे याचा मला गर्व आहे। मित्रांनो, या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला भरपूर निधी उपलब्ध करून दिला ते आपल्या अध्यक्षा मॅडम व आमच्या बांधकाम सभापती श्री नूरलाला खान आहेत। मित्रांनो, आम्हाला श्री केदारे साहेब, आपल्या दिग्रसचे नवीन मुख्याधिकारी श्री बाराय साहेब व सुरकुंडे साहेब यांचंही आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। नुकते मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की नुकतेच आपल्याला स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे स्मृती यांच्या एका योजनेमधून आपल्या दिग्रसच्या नगर परिषदला, शिक्षण विभागाला, समाज कल्याण विभागाला व आरोग्य विभागाला मिळून जवळपास 1 कोटी रुपये आपल्याला मिळणार आहेत। आणि मला खात्री आहे की या 1 कोटीपैकी 50 लाख तर निश्चित शिक्षण विभाग घेणार आहेत व आमचे आरोग्य सभापती व आमचे समाज कल्याणच्या सभापतीच्या संमतीने उर्वरित 50 लाख सुद्धा आम्ही शाळेच्या साठीच वापरू असं मला इथं सांगताना गर्व होत आहे। मित्रांनो, हा जो फंड आहे हा अवेलेबल करून देण्यासाठी आपल्याला आपले पालकमंत्री नामदार संजीवभाऊ राठोड यांच्या प्रयत्नाने आपला हा फंड आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तरी मी आपल्याला नम्र विनंती करतो की आपण त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवून आपल्याला 1 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आपण आभार मानावे। मित्रांनो, मी आज एवढं सांगू इच्छितो, वेळ जास्त होत आहे
मी एकच सांगू इच्छितो की आजचा कार्यक्रम मित्रांनो या आपल्या विविध गुणांना व्यासपीठ देणारा आहे आणि म्हणून अभ्यासा इतकेच आपण सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि स्पर्धा याही दोन्ही महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आपण सर्वांनी पाठ घ्यावा. Dear students, I just want to say one thing. Think big and dream big. कठोर परिश्रम करा आणि आपल्या शाळेचे, आपल्या पालकांचे, आपल्या गुरुजनांचे, आपल्या शहरांचे, आपल्या सगळ्यांचे, आपल्या पूर्वजांचे सगळ्यांचे नाव आपण लौकिक करा. एवढी मी हार्दिक शुभेच्छा सर्व इथे उपस्थित माझ्या बालमित्रांना देतो व मुख्याध्यापकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की मी आज सकाळपासून सर्व मुख्याध्यापकांना व शिक्षकांना येथे काम करताना बघत आहे. मॅडम, आज आपण पहिल्यांदा इथे फूड पॅकेट्स मुलांना दिले. फूड पॅकेट्स वितरित करताना मला एक गोष्ट लक्षात आली की माझे मुख्याध्यापक, आपले हे जे मुख्याध्यापक आहेत हे स्वतःची फिकर न करता या फिक्रीत होते की यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा डबा कसा पोहोचता येईल. आणि त्यासाठी मी सर्वांना एक सांगू इच्छितो की आपण मुख्याध्यापकांना, या शिक्षकांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून यांचं आपण मनोबल वाढवावा. व धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.